मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातो मैत्रिणीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर स्टार्ट करूया आजचा एपिसोड. विक्रांत ऑफिससाठी निघत असतो. शर्वरी त्याला टिफिन आणून देते आणि सांगते सळ धर हा. आणि तो त्याच्या आईकडे पाहतो आणि म्हणतो आई येतो मी हा. परत विक्रांत जायला निघतो आणि परत शरू त्याला थांबवते आणि म्हणते 1 मिनिट थांबा. आणि ते जाऊन त्याचा कोट घेऊन येते आणि विक्रांत म्हणतो थँक्यू आणि तिला सांगतो जरी आई काही बोलली तर ह्या कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. त्यावर मालतीबाई म्हणतात काही बोललायस का तू? त्यावर विक्रांत म्हणतो नाही, सगळं व्यवस्थित होईल असं सांगत होतो तिला. विक्रांत ऑफिसला निघून जातो आणि शरू तिच्या सासूला म्हणते आई तुम्ही चहा घेणार आहात का? मी चहा टाकणार आहे. मालतीताई म्हणतात हो चालेल, पण आलं जरा ठेचून घाला आणि दुधाऐवजी फिनेलच घाल. त्यावर मालतीताई म्हणते ते काय आहे ना, म्हणजे एकदा पिऊन मी काय ते मोकळी होते. आणि शरू म्हणते असं का बोलताय आई? मग मालतीताई म्हणतात असं नाही तर कसं बोलू? मालतीताई म्हणतात आता न बोलायला काय उरलंय ना, तोंड दाखवायला जागा. तुझ्यामुळे चैत्रात हळदी कुंकू नाही घातले मी या घरात. बायका येणार हळदी कुंकू लावणार आणि विचारणार काय मालतीताई कधी होणार आजी? मग काय उत्तर द्यायचे मी? तुला काही वाटणार नाही ग, पण हळदी कुंकाच्या दिवशी मला तोंडाला काळं फसल्यासारखं वाटेल. फार नाही, एकच स्वप्न होतं ग माझं, नातवाचं तोंड बघायचं. आणि आता तेही नाही. काय ग किती निगरगट्टा आहेस तू. माझ्यासारखी असते ना केव्हाच घर सोडून गेली असती. अशी निर्लज्जासारखी उभी राहिली नसती. तुझ्यामुळे माझा मुलगा बाप होणार नाहीये, या घराला वंशाचा दिवा मिळणार नाहीये. कशी आहेस तू? आणि जानकीचा आवाज येतो संस्कारी आहेत त्या. जानकी म्हणते रणदेवीचे संस्कार आहेत त्यांच्यात. अडचणीला कसे सामोरं जायचं हे शिकवलंय त्यांना. अडचणीपासून जो दूर पळतो तो भेकड असतो, जो सामोरे जातो तो शूरवीर असतो. आणि तशाच आहेत त्या शूरवीर. मालतीताई म्हणतात आली हिची वकिली करायला. जानकी म्हणते नाही, तुमची मदत करायला आली मी. आणि आठवण करून द्यायला आले की तुम्ही शब्द दिलाय विक्रांत भाऊजीला आणि त्यांना प्रयत्न करू द्यायला, असं त्याआधीच तुम्ही का बोलताय? मालतीताई थोडं पुढे जातात आणि जानकी शरूला म्हणते शरूचं आवरा चला आपल्याला निघायचंय. आणि शरू म्हणते कुठं जातोय आपण? जानकी म्हणते डॉक्टरांकडे. आजपासूनच ट्रीटमेंटला सुरुवात करूया, म्हणजे कोणाची बोलणी खावी लागणार नाही. शरू जानकीला म्हणते वहिनी तू आलीस आणि मला धीर आला. थँक्यू माझ्या बाजूने उभं राहण्यासाठी. त्यावर जानकी म्हणते थँक्यू काय, मी कायम तुमच्या बाजूने उभी असेल. आता डोळ्यातलं पाणी गाळायचं आहे ना. आशीर्वाद बंगल्यात शाळेतून ओवी येते. आई 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 मी आले ग. वरून ऐश्वर्या येते आणि म्हणते अगं आमची ओवी आली का शाळेतून? आणि त्यावर ओवी म्हणते हो आत्ताच आले. ऐश्वर्या म्हणते अगं पण तुझी आई नाहीये घरात, तुला भूक लागली आहे का? त्यावर ओवी म्हणते हो मी पोळी भाजी नेली होती, पण मला आवडणारी भाजी नव्हती. ऐश्वर्या विचारते कोणती भाजी? ते फरसबी. ऐश्वर्या म्हणते त्या भाजीचं नाव नको काढू, मलाही ती फरसबीची भाजी आवडत नाही. ती काय भाजी आहे का फरसबी? ऐश्वर्या म्हणते पालेभाजी आणि पोळी देऊ का तुला? ही लोणचं पोळी नाही नको. मग पिझ्झा? नाही नको. काय पिझ्झा? ऐश्वर्या म्हणते पिझ्झा पार्टी करूया आपण, माझ्याकडे पिझ्झा आहे 1 मिनिटात मी पटकन घेऊन आले. ऐश्वर्या पिझ्झा दाखवते आणि म्हणते चल माझ्या रूममध्ये मस्तपैकी बसून पिझ्झा खाऊया. आणि त्यावर ओवी म्हणते ओवी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आंटी आईला जर कळलं ना मी तू दिलेला पिझ्झा खाल्लाय तर खूप रागवेल मला ती. त्यावर ऐश्वर्या म्हणते अगं ओवी तुझी आई नाही आहे घरामध्ये, आपण गप माझ्या रूममध्ये जाऊन पिझ्झा खाऊ ना. परत ओवी म्हणते नको ना ऐश्वर्या आंटी, तिला जर कळलं ना खरंच खूप ओरडेल मला. तिला कसं कळतं कुठून कळतं काय माहिती नाही पण कळतं. त्यावर ऐश्वर्या म्हणते अगं तिला काही नाही कळणार प्रॉमिस. आणि परत म्हणते तुला हे असंच वाटत असेल ना, ऐश्वर्या आंटीचं नाव खूप खराब आहे, तिनं काहीतरी टाकलं असेल पिझ्झामध्ये. आणि ऐकून लगेच ओवी म्हणते नाही नाही अजिबात नाही, असं काही नाही आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते असं काही नाही आहे ना, मग चल पटकन पिझ्झा खाऊन टाक. ऐश्वर्या पिझ्झाचे 1-1 पीस करते आणि दोघी जण 1-1 हातामध्ये घेतात. आणि ऐश्वर्या म्हणते पिझ्झा पार्टी. दोघी एकमेकींना हातवारे करून म्हणतात मस्त आहे पिझ्झा. आणि ऐश्वर्या म्हणते ओवी मी ना तुला सॉरी म्हणणार आहे, या अगोदर मी जे तुझ्याशी वागले ना त्याच्याबद्दल सॉरी हा, पण इथून पुढे आपण फ्रेंड.
ऐश्वर्या हात पुढं करते आणि ओवी म्हणते असं नाही हा, आपण शाळेमध्ये हँडशेक करत होतो ना तशा प्रकारे ते करतात. आणि ओवी म्हणते आता झालो आपण फ्रेंड्स. ऐश्वर्या म्हणते आता आपण फ्रेंड झालो म्हणजे आता तुला जे सगळं काही आवडतं ना ते मी तुला देईन. पिझ्झा, बर्गर, पास्ता, नूडल्स, चॉकलेट्स, आईस्क्रीम, कॅन्डी, केक, पेस्ट्री, तुला जे जे हवंय ना ते सगळं मी तुला देईन. कसं आहे ना, आपण आपल्या फ्रेंड्सला मागत नसतो, आपण सगळं त्यांना देऊन टाकत असतो, हो की नाही. आणि तुला जे जे हवंय ते मला तू माग, मी तुला सगळं देईन. ओके. परत ऐश्वर्या म्हणते इथे माझी बडबड ऐकण्यापेक्षा तुझ्या आवडीचं कार्टून बघत बघत पिझ्झा खाऊया. आणि त्यावर ओवी म्हणते हो चालेल. ऐश्वर्या म्हणते का नाही चालणार. आणि ओवी म्हणते कारण आई म्हणते जेवताना जर मोबाईल बघितला ना तर जेवण अपचन होतं. ऐश्वर्या म्हणते अगं असं काही नसतं, तुला खरं सांगू का, ह्या लोकांना ना ह्यांच्या जेवणाचं कौतुक ऐकायचं असतं म्हणून हे असं सांगतात. आणि असं म्हणून ऐश्वर्या ओवीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आणि इकडे डॉक्टरच्या कॅबिनमध्ये डॉक्टर शर्वरीला म्हणतात खरंच तुम्ही खूप नशीबवान, तुम्हाला नवरा असा किती छान भेटला आहे. त्यावर शरू म्हणते हो नवऱ्याच्या बाबतीत मी आहे लकी, पण सासूच्या बाबतीत नशीब खराब आहे, त्याला काय करायचं. जानकी म्हणते आपल्या आयुष्यात सगळं चांगलंच व्हायला हवं ना, आपल्याला त्यासाठी चांगला आणि पॉझिटिव्हच विचार करायला हवा. जानकी डॉक्टरला विचारते हो ना डॉक्टर. आणि डॉक्टर म्हणतात हो एक्झॅक्टली. त्यावर शरू म्हणते चांगला विचार कसा करायचा गवळीने, 2दा रिपोर्ट्स काढलेत, खरं काय ते विक्रांतने लपवलं माझ्यापासूनच काय सगळ्यापासूनच लपवलं आणि नंतर काय खरं सगळ्यांसमोरच आलं. शरू डॉक्टरला विचारते डॉक्टर खरंच काही होप्स आहेत का. आणि डॉक्टर त्यावर म्हणतात सी रिपोर्ट्स तसे निगेटिव्ह आहेत, आता चेक केल्यावर बघू आपण काय आहे ते. डॉक्टर शरूला मध्ये जायला सांगतात. आणि जानकी डॉक्टरला म्हणते काही प्रॉब्लेम आहे का आणि काही खरंच असेल तर मला अगोदर सांगा, कारण कसं आहे ना ते आधीच मानसिक तणावामध्ये आहेत. डॉक्टर म्हणतात डोंट वरी रिलॅक्स, सर्वात अगोदर मी तुम्हाला कळेल. इकडे ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये सौमित्र येतो आणि ऋषिकेश त्याला म्हणतो काय रे मला मीटिंग पण पोस्टपोन करायला लावलीस, एवढं काय अर्जंट बोलायचं होतं तुला. त्यावर सौमित्र म्हणतो जरा पर्सनल बोलायचं होतं रे. आणि ऋषिकेश म्हणतो बोल ना. ऋषिकेश परत त्याला विचारतो काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आणि सौमित्र म्हणतो नाही रे काही प्रॉब्लेम नाही आहे. सौमित्र म्हणतो त्याचं काय आहे ना अवंतिकाला मुंबईमध्ये खूप मोठी केस मिळाली आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो काय मग ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना. ऋषिकेश म्हणतो केवढा तो सस्पेन्स, घाबरलो ना मी. आणि सौमित्र म्हणतो अरे पुढे ऐकून तरी घे. सौमित्र म्हणतो अवंतिकाला त्या केससाठी मुंबईला जावं लागेल. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो जाऊ दे की प्रॉब्लेम काय. त्यावर सौमित्र म्हणतो प्रॉब्लेम असा आहे की ती केस बरेच दिवस चालू शकते आणि मला असं वाटतं की तिला एकटीला जाऊ देणं बरोबर नाही. ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे तुझं, तू जातोस तिच्यासोबत. त्यावर सौमित्र म्हणतो हो मला असं वाटते आणि माझे पण तिथं खूप कामं आहेत. आणि पुढे म्हणतो दादा आम्हाला असं वाटतं का मुळशीत राहून प्रॅक्टिस करण्यापेक्षा मुंबईत गेलेलं बरं. सौमित्र ऋषिकेशला विचारतो तुला काय वाटते दादा. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे तुझं, जिथं ग्रोथ मिळते तिथे गेलंच पाहिजे, पण जिथे ग्रोथ मिळते तिथे आपली माणसं मिळत नाहीत सौमित्र. तिथे आमच्यापैकी कोणीच नसेल तुमच्या मदतीला, तुमच्या अडीअडचणीला, सुखादुःखाला. ऋषिकेश परत म्हणतो एक विचारू, म्हणजे कसं आहे मला वाटतंय मी तुझ्यावर संशय घेतला म्हणून तर तू जात नाहीयेस ना. आणि त्यावर सौमित्र म्हणतो नाही दादा असं नको विचार करू प्लीज. काल अवंतिकाने माझ्याशी विषय काढला म्हणून सगळ्यात अगोदर असं झालं की मी तुझ्याशी बोलू आणि मग आईला सांगू अरे दादा आम्ही जातोय म्हणजे काय कायमचं थोडीच जातोय, असं येऊन जाऊन राहू ना. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की त्या मुळशीमध्ये राहून कामं नाहीत मिळणार, मुंबईला कसं चांगला एक्सपिरियन्स मिळेल ना. आणि त्यात ऋषिकेश म्हणतो आणि त्यातलं त्यात तो निंबाळकरला हरवलेस ना, त्यामुळे सगळ्याची नजर तुझ्यावर आहे. ऋषिकेश म्हणतो काही हरकत नाही तुम्ही जा मुंबईला. आणि सौमित्र खुश होतो आणि म्हणतो थँक्यू दादा, तुझ्याशी बोललं ना असं हलकं वाटतं बघ. पण नाना आईचं काय. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो त्यांना मी समजावतो. आणि सौमित्र म्हणतो चल तुला कॉफी प्यायला घेऊन जातो. आणि ऋषिकेश घरात बघतो आणि म्हणतो नाही रे बाबा मला काम आहे, आपण थेट संध्याकाळीच भेटू ना घरी. त्यावर सौमित्र हो म्हणतो. इकडे ऐश्वर्याचा आणि ओवीचा मस्त खेळ रंगलेला असतो. आणि ऐश्वर्या ओवीला ज्यूस देते आणि म्हणते हे घा ऑरेंज ज्यूस मस्त थंड थंड आहे पिऊन घे. आणि ओवी म्हणते नाही ग नको मला आई रागवेल, थंड पिऊ देत नाही ना. आणि ऐश्वर्या म्हणते थंड ह्या दिवसात नाही तर कधी प्यायचं मग. ऐश्वर्या विचारते कसा होता ज्यूस. हा ओवी म्हणते एकदम मस्त. आणि ऐश्वर्या पुढं विचारते
तुला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडत नाही? आणि ओवी म्हणते आवडत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आवडत नाहीत. आणि ऐश्वर्या म्हणते जसं की मी. आणि ज्या ओवी म्हणते नाही ग ऐश्वर्या आंटी, मला तू खूप 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 आवडते. ऐश्वर्या ओवीला विचारते तुला कोणती गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त आवडत नाही, ज्या गोष्टीचा तू सगळ्यात जास्त हेट करतेस? आणि ओवी म्हणते हेट ती म्हणजे एकच गोष्ट आहे, मॅथ. ऐश्वर्या म्हणते तुला पण मॅथ आवडत नाही? सेम गोष्ट आहे ना, आपल्या दोघीचं एकच आहे. ऐश्वर्या म्हणते जेव्हा मॅथचा पेपर यायचा ना तेव्हा असं मी विचार करायची बापरे आता मॅथचा पेपर आहे. मग माझ्या अंगावर असा मोठा काटा यायचा, मला भीती वाटायची, इतकं टेन्शन यायचं, खूप टेन्शन यायचं. आणि ओवी म्हणते खरंच? ओवी म्हणते माझं पण तसंच आहे, मी खूप ट्राय करते पण मला मॅथचा पेपर खूप टफ जातो आणि म्हणून मला आई ओरडत असते. ऐश्वर्या म्हणते आपल्या दोघींची स्टोरी सेम आहे ओवी, माझी मम्मा पण मला अशीच मॅथवरून खूप ओरडायची. ओवी म्हणते खरंच? मग तू काय केलंस? मग ऐश्वर्या म्हणते काय नाही, मी बाकीच्या सब्जेक्टमध्ये मस्त मार्क घेऊन यायचे. ओवी विचारते आणि मॅथमध्ये फेल व्हायची? ऐश्वर्या म्हणते नाही ग, फेल कशी होणार? ऐश्वर्या म्हणते त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया होती. आणि ओवी म्हणते काय आयडिया होती, मला सांग ना. ऐश्वर्या म्हणते नाही माझं सिक्रेट जर मी तुला सांगितलं तू सगळ्याला सांगशील ना. त्यावर ओवी म्हणते नाही सांगत, प्लीज सांग ना. ओवी ऐश्वर्याला रिक्वेस्ट करत असते अगं ऐश्वर्या आंटी सांग ना, प्लीज सांग ना. आणि ऐश्वर्या म्हणते बघ तू असं करत असते इमोशनल ब्लॅकमेल. बरं ठीक आहे चल मी सांगते तुला. आणि ऐश्वर्या सांगते, ती म्हणते माझ्याकडे एक नंबर होता, तो मी नंबर डायल करायची. आणि ओवी म्हणते कोणाला? आणि ऐश्वर्या म्हणते Q2ला. ओवी म्हणते Q2? कोण Q2? हा जो Q2 आहे ना तो असे छोटे छोटे आपल्याला टास्क देतो आणि आपण ते टास्क पूर्ण केले ना मग तो आपले मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व करायचा, होमवर्क कंप्लीट करायचा आणि आपण जेवढं त्याला सांगू तेवढं तो सगळं करायचं. आणि ओवी ऐकून खूप खुश होते. त्या बिचारीला काय माहिती ऐश्वर्याची काहीतरी ही प्लॅनिंग आहे ती. ओवी विचारते खरंच? आणि ऐश्वर्या म्हणते हो, मी का तुला माझ्या मनाचं सांगते का? अगं ह्या क्यूटीमुळे ना मला कधीच मॅथचं टेन्शन आलं नाही, एकदम मी टेन्शन फ्री असायचे. ओवी म्हणते वा ऐश्वर्या आंटी मला पण या क्यूटीशी बोलायचं आहे. आणि ऐश्वर्या म्हणते दे मग तुझा मोबाईल पटकन. काय ग नाही आहे का मोबाईल? जा पटकन जाऊन घेऊन यायचं. आणि ओवी म्हणते ऐश्वर्या आंटी माझ्याकडे मोबाईल नाही आणि आई मला कधी देणार पण नाही. ऐश्वर्या म्हणते नो प्रॉब्लेम, तुझ्या या प्रॉब्लेमचं पण माझ्याकडे सोल्युशन आहे. आणि ओवी म्हणते हो. ऐश्वर्या म्हणते हो, डोळे बंद कर. आणि ऐश्वर्या त्याच्या पुढं आबरा का डाबरा गेली छू करते, एक नंबर देते. आणि ओवी विचारते काय आहे हे? ऐश्वर्या म्हणते काय आहे? ओवी म्हणते काय आहे हे? नंबर आहे? हां नंबर आहे. कोणाचा आहे? तसं ऐश्वर्या सांगते Q2चा आहे. ऐश्वर्या म्हणते तुला काय करायचं आहे? हा नंबर तुझ्या आईच्या मोबाईलमधून डायल करायचा आहे. मग काय होईल माहिती का? तो Q2 तुला प्रत्यक्षात भेटायला येईल. ओवी विचारते खरंच? ऐश्वर्या म्हणते हो खरंच. आणि आजीचा तिकडून आवाज येतो ओवी कुठे आहेस ग? ऐश्वर्या ओवीला म्हणते तू, मी आणि हा Q2 हे आपलं सिक्रेट कोणालाही सांगायचं नाही. आणि जर तू हा कोणाला सांगितलंस तर हा Q2 तुला कधीच भेटायला येणार नाही आणि तुझा मॅथचा प्रॉब्लेम कधीच सॉल्व होणार नाही. आणि ओवी म्हणते नाही सांगणार. आणि ऐश्वर्या म्हणते प्रॉमिस? ओवी म्हणते पिंकी प्रॉमिस. ओवी आय लव्ह यू Q2 म्हणते आणि ऐश्वर्या ओवीला आय लव्ह यू म्हणते. आणि ती जात असते आणि ऐश्वर्या तिला म्हणते नंबर लपव. आणि ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते Q2. आणि इकडे दवाखान्यामध्ये डॉक्टर बाहेर येतात. जानकी डॉक्टरला विचारते शर्वरी वंश. आणि डॉक्टर सांगतात कठीण आहे तिला कन्सिव्ह करणं. डॉक्टर म्हणतात जे आहे ते मी तुम्हाला सांगते, काहीच होप्स काहीच चान्सेस नाही आहेत. जानकी डॉक्टरला म्हणते आपण काहीतरी प्रयत्न करूच शकतो ना, ते IVF आहे ना. आणि डॉक्टर म्हणतात मला नाही वाटत ते IVFने काही जास्त फायदा होईल म्हणून. इन्फर्टिलिटी इश्यू आहेत शर्वरीमध्ये, त्यामुळे तिला मूल होणं शक्य नाही आहे. डॉक्टर म्हणतात काय आहे ना, मला हे आधीच कळलं होतं पण तिच्या मिस्टरांनी सांगितलं होतं कोणालाच सांगू नका म्हणून. त्यावर जानकी म्हणते पण काहीतरी उपाय असेलच ना. जानकी म्हणते आपण एकदा प्रयत्न करून बघूया ना. आणि डॉक्टर म्हणतात ठीक आहे आपण एकदा प्रयत्न करून बघू, पण जितका माझा एक्सपिरियन्स आहे ना त्यावरून तर मला वाटतं की काही साध्य होणार नाही. काही स्त्रियांना मूल होत नाही आणि शर्वरी त्यातलीच एक आहे. आणि हे सगळं शरू तिथून ऐकत असते. शरू 1 मिनिट न थांबता लगेच बाहेर पळत जाते आणि तिच्या मागे जानकी. शरू पळत रोडवर येते आणि जानकी तिच्या मागे असते. जानकी तिला म्हणतच असते शर्वरी वंश थांबा माझं ऐका. शरू म्हणते नाही वहिनी मी ऐकणार नाही.
समोरून गाडी येत राहते आणि इकडून पळत राहते. जानकी ओरडते, अहो वंश, समोरून गाडी येते, बाजूला व्हा. पण ती कसलं काहीच ऐकत नाही. शरूच्या जवळ गाडी येतात जानकी तिचा हात धरून बाजूला घेते आणि शरू चक्कर येऊन खाली पडते आणि ही ओरडत असते, वंश वंश काय होते तुम्हाला. शर्वरी बेशुद्ध झालेली असते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आई म्हणते की आपल्याला मालतीताईचा स्वभाव माहिती आहे ना, त्या तिला त्रास देणारच. मूल हवं, वंशाला दिवा हवा म्हणून तिच्या मागं लागतील, तिचं डोकं खातील. मला वाटतंय आपल्या या सगळ्या त्रासातून आता फक्त देवच बाहेर काढू शकतो. जानकी शरूला फोन करते आणि सांगते की आपल्याला उद्यापासूनच व्रताला सुरुवात करायची, त्यासाठी सकाळी तुम्ही मला देवळात भेटायचे. आणि शरू म्हणते हो येते मी. आणि मित्रांनो, असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मग भेटूया उद्याच्या भागात. तोच तर नमस्कार.